दंडवत बोला भाऊ. बघा दादांनी काय प्रश्न विचारला आहे की हल्लीच्या पिढीमध्ये म्हणजे सर्वात म्हणजे हल्लीच्या पिढीचं जाऊ द्या, मानभावांमध्ये म्हणा, मानभाव पत्रिका बघतात, ब्राह्मणाकडे जातात, अजून काय काय बघतात, कुंडली काढतात, ही योग्य की अयोग्य हाच प्रश्न आहे तुमचा. बघा तो मानभावच नाही म्हणून तो काहतोय. एके परमेश्वर, आपल्याला सिद्धांत काय, एका परमेश्वरान, परमेश्वर समर्थ आहे. तुम्हाला दुसऱ्या कुबड्या घ्यायची काय गरज आहे का? बरं एखादी व्यक्ती XYZ कोणीही तुमचं भविष्य सांगू शकतो का? जीवाचं काही सांगू शकतो? भलं करू शकतो? नाही. तुम्ही देवावर विश्वास नाही ठेवत, जीवावर विश्वास ठेवताय. तुम्ही कसले मानव? देव तर समर्थ आहे, तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय? जीवावर ठेवताय. आणि तो बी परमेश्वर म्हणता आदमत्व. ब्राह्मण काय म्हटले? त्याच्यावर विश्वास ठेवताय. तुम्ही काय मानभाव आहे का? मग डुप्लिकेट मानभाव काही कामाचे नाहीत. इथं खरा खानदानी चालतो, जो कुठंच जात नाही, फक्त आणि फक्त परमेश्वराकडे जातो, समर्थवादावरती निष्ठा ठेवतो. विचार जमले पाहिजे, आचार जमला पाहिजे. ते कुंडल्या पावतात, गोरज मूर्त काढतात आणि सर्व यथा सांग ब्राह्मणाच्या त्या मंगल अष्टकातून लग्न होतात, तरी 62% फारकतीचं प्रमाण आहे. सिस्टमनी होतं ना, मग फारकतच व्हायला नाही पाहिजे. फारकतीचं प्रमाण काय आहे? याचा अर्थ त्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे, त्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे. जर सारं सिस्टमनी चाललंय तर फारकतच व्हायला नाही पाहिजे. नवऱ्याने लाता मारल्या काय आणि बायकोनी हाणला काय, अजिबात तुटलं नाही पाहिजे. तुटतं लगेच महिन्यात 2 महिन्यात. म्हटले वरूनच गाठी बांधून आलेले आहे, वरून आणि खालून असं काही नसतं. हे आपण मॅच, जीव स्वार्थी आहे ना, मॅचिंग पाहतो. एकदा पाहायला गेलो, पाहायला येतात, जमतंय का, मग इकॉनॉमिक विषय येतो, सामाजिक विषय येतो, विचारधारेचा विषय येतो आणि मग जमतं मग करता ना. सारं पाहूनही बी परत टिकलं याची काही गॅरंटी नाही. पूर्वीचे दिवस संपले. आईबापच पूर्वी काय म्हणायचे मुलींना, नांदून निघ नाही तर मरून निघ. आता म्हणते बाई टेन्शन नको घेऊ, आमच्याकडे 4 कुत्रे जागा दे, तुला काय आम्ही जागावणार नाही का? ती तिथं जाती तरी येडवेल राहती, ती लगेच इकडे येते. या आयाच प्रॉब्लेम ना आणतात. आता कालचाच अनुभव आहे. एक जोडी आली, त्यांनी सून आणली, म्हणे बाबा आम्ही उपदेशी आहे, पण आमचा मुलगा उपदेशी नाही, सून उपदेशी नाही. आता मुलगा तर नाही पण सूनाला सांगा 4 गोष्टी. मी समजावलं, ती सून ग्रॅज्युएट होती, ती उपदेश घ्यायला तयार झाली. सासू म्हणती दोघं एकत्रच घ्या ना, आता कशाला घ्यात. सासू काय ना आई काय, थांबवण्याचं काम सासूही करते ना आई करते. धर्म कळत नाही, समजत नाही, जाणत नाही, काही करायची गरज नाही. मी माझ्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये कधी शुभ अशुभ, अमावस्या पौर्णिमा, कुंडली, ब्राह्मण हे कधीही केलं नाही. कोणतीच गोष्ट न करता तुमच्या समोर उभा आहे. जर हे करावं लागत असेल मला आणि ते जर मला सिक्युरिटी देत असेल तर मी माझी परमेश्वराची भक्ती का करावी? माझा परमेश्वर समर्थ आहे हे का मानावं मी? माझा परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, तो परमेश्वर आहे, सर्व शक्तियुक्त आहे. तर याचा परिणाम माझ्यावर होणार नाही. तर सारे देवतेचे आणि परमेश्वर काय चैतन्य परमेश्वर, त्या परमेश्वराची भक्ती करत असताना याचा परिणाम माझ्यावर व्हायलाच नाही पाहिजे, याचा प्रभाव माझ्यावर यायलाच नाही पाहिजे. तरी येत असेल याचा अर्थ मी परमेश्वराचा भक्त नाही. त्याच्यामुळं असं न पाहणारा मानभाव असतो. म्हणजे सामाजिक बघणारे बघतील, आपण का बघावं? आपल्याला देव कळाला आहे ना, देव समजला आहे ना, काही गरज नाही, कुठे जायची गरज नाही. बरं कुंडल्या पाहून पाहून तुमच्या मुलांच्या कुंडल्या पाहिल्या तरी ते जसे आहे तसेच आहे ना. कुंडल्यामध्ये सांगितलं IAS होणार आहे, हा झाला का? कोणता कुंडलीमध्ये सांगितलं IAS होणार म्हणून तो पोरगा IAS आहे? माझा अनुभव आहे. एक माझा शिष्य आहे, पोलीस येतो आता नाशिकचा. अनार्जित दाता म्हणजे काय? सत्संगामध्ये प्रश्न आला, अनार्जित दाता याचं स्पष्टीकरण केलं. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला का माझा देव अनार्जित दाता आहे, मला पोलीस व्हायचं आहे, ठरवलं. तो XYZ एका मानभावाकडेच गेला. त्या मानभावानी काय सांगावं का, तुझ्या नशिबात पोलीस होणंच नाही म्हणले, तू नाच सोडून दे म्हटले. पोलीस होणं नाही, नाच सोडून दे.
तो आल्यानंतर म्हटला आता परमेश्वराची खरी परीक्षा आहे, तू पाय परीक्षा पाय परमेश्वराची. अनर्जित दाता आहे ना, दाखव मग तू अनर्जित दाता आहे का नाही. माझ्या नशिबात नाही आहे पोलीस होणं अशी हे सांगताय आणि येतं म्हणताय अनर्जित दाता. तो तर पोलीस झालाच झाला, त्याला पोलीस बायको मिळाली, डबल पोलीस झाला. माझ्या समोरचं उदाहरण, त्याचा नंबर देतो विकी भुजबळ म्हणून, त्याला फोन करा आणि विचारा कधी. देव जर अनर्जित दाता आहे तर ते जाणून घेण्याची, ती परीक्षा घेण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. देव समर्थ आहे, भक्त तसाच असला पाहिजे. देवाचा भक्त असा आयऱ्या गायऱ्या नसतो, चळमट मुळमुट असा मुळमुळ नसतो, तो बी तसाच असतो. आचार्य हजाराच्या बरोबरचे होते की नाही, माईम भट हजाराच्या बरोबरचे होते की नाही, अर्जुन देव हजाराच्या बरोबर होते की नाही. सोडायला निघाले तर सारं सोडू म्हणे, कशाला लढाई करायची, काय करायची गरज नाही म्हटली. सोडायला निघाले होते की नाही, पण लढायला निघाले, सोडलं का कोणाला. आपले प्रेरणास्थानं कोण आहे लक्षात घ्या. आपण सोडायला निघालो सारं सोडलं पाहिजे. धर्मावर वेळ आली ना कोणाला सोडलं नाही पाहिजे. हा धर्माचा अभिमान आपला असला पाहिजे. आपण धर्माचा अभिमान घेऊ तर धर्म आपला अभिमान घेईल. आपल्याला धर्मच माहीत नाही. त्याच्यामुळं ह्या कुबड्या घेणारा मानभाव नाही. या तर साऱ्या कर्मकांड अंधश्रद्धा आणि देवतेचे ऋतुवैकल्य कवने करणे मुंचीचे ना, कशानेच नाही. त्याच्यामुळं याची काही गरज नाही, काही गरज नाही. देवावर निष्ठा ठेवून चाला, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आचार्यांच्या, माईम भटांच्या, अर्जुन देवाच्या केसाला धक्का लागला का? परमेश्वर म्हणता मी निराभिमान, पण आपल्या लागे स्वाभिमान. कोण होता माझा? जर अर्जुन देव माझा होता, त्याच्या केसाला धक्का लागला असता तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आपटून क्रॅश केला असतं. किती अभिमान आहे. तुम्ही देवाचं होऊन राहत नाही, देव कशाला अभिमान घेईल. देवाचं होऊन राहत तर अभिमान घेईल. आपल्याला देव कळाला नाही, देव समजला नाही. सिद्धांतावरती चाला, तुम्हाला काहीच होणार नाही. निगेटिव्ह विचारधाराच आली नाही पाहिजे, काहीच गरज नाही आहे. देव समर्थ आहे. आलं लक्षात? जाऊ नका, नंतर कधीच जाऊ नका. काही अडचण आली तर फोन करा, काही अडचण नाही. हेच सांगाल, दुसरं काय सांगणार आहे. उपाय नाही सांगणार, उपाय नाही. उपाय स्मरणाचा उपाय देवाने दिलेला आहे. नामं तुमच्याकडे आहे, 100 बडकर एक. परमेश्वराचं नाम काय आहे? अव्यक्त परमेश्वराने ते अभिमान घेऊन ते नाम व्यक्त झाल्यावर भक्ताला दिलं आणि त्याच नामाने सारं काही भेटणार आहे असं सांगून सुद्धा देवावर आपला विश्वास नाही ना. आपण चालू इकडं तिकडं कुंडल्या पाय, गुण जुळव आणि आणखीन काय काय कर. काही करायची गरज नाही. मी केलं नाही म्हणून मी सांगतोय काहीच करायची गरज नाही. मी केलं असतं तर मग मी म्हटलं असतं नाही नाही करावं लागेल. आला का लक्षात? मी केलं नाही, मला रिझल्ट ओके आले, अनुभूती आहे, प्रचिती आहे, म्हणून मी बी कॉन्फिडन्सनी तुम्हाला सांगू शकतो. आलं लक्षात? दंडवत.